कधीकधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा घर म्हणजे आपुलकी, प्रेम, माया यांचं ठिकाण वाटणं थांबतं. जेव्हा आपल्या हक्काच्या घरात आपण पाहुण्यांसारखे वाटायला लागतो आणि घरातले लोक आपल्याला सतत खालच्या नजरेनं बघतात, टोचतात, तोडतात, तेव्हा प्रश्न उभा राहतो, हे खरंच माझं घर आहे का? टॉक्सिक म्हणजे काय? तर टॉक्सिक म्हणजे विषारी. फक्त शरीरातच नव्हे, मनातही विष घुसू शकतं आणि हे विष एखाद्या अनोळखी माणसांकडून नसेल येत, तर ते आपल्याच घरातल्या आपल्या लोकांकडून येतं. हे लोक कायम तुमच्या चुका काढतील, तुमच्या यशात खोट शोधतील, तुमचं मनोबल तोडतील, तुमच्या निर्णयांवर टीका करतील आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे हे सगळं प्रेमाच्या नावाखाली करतील. तुमच्यासाठी म्हणतोय, आम्ही काय तुमचे शत्रू आहोत का? हेच खरंय समजून घ्या. हे वाक्य नुसती ऐकायला प्रेमळ वाटतात, पण त्यामागे एक सत्तेची, तुझ्यावर ताबा ठेवण्याची भावना असते. विषारी नात्यांची लक्षणं. तुम्हाला कमी लेखणं. तुमच्यात काहीच नाही. तुम्हाला कधीच काही जमत नाही. इतर बघा काहीतरी करताय. नियंत्रण ठेवणं. तुमचं काय खावं, कुठं जावं, कोणाशी बोलावं हे सगळं ते ठरवतील. जर तुम्ही स्वतःचं काही ठरवलं तर तुम्हाला स्वार्थी ठरवलं जाईल. भावनिक ब्लॅकमेल. तुम्ही आमचं ऐकलं नाहीस म्हणजे आम्ही काहीच नाही का? तुमच्यामुळेच मी आज आजारी आहे. तुम्हाला दोष देणं. घरात काहीही बिघडलं तुमच्यावरच बोट दाखवणं. जणू तुमचं अस्तित्व एक गुन्हा आहे. तुम्हाला समाजात कमी दाखवणं. नातेवाईकांमध्ये तुमची खिल्ली उडवली जाणे. तुमच्या चुका सार्वजनिक केल्या जातात, पण तुमचं कौतुक कधीच नाही. काही लोकांना सत्ता हवी असते. त्यांना वाटतं तुम्ही त्यांच्या मर्जीनं वागलात तर तुम्ही चांगला आहात. तुम्हाला स्वतंत्र विचार करायला मिळावा, तुम्ही स्वतःसाठी काही ठरवावं हे त्यांना सहन होत नाही. कधीकधी त्यांचा स्वतःचा इगो इतका मोठा असतो की ते दुसऱ्यांचं यश, आत्मविश्वास, आनंद पाहू शकत नाही. कधीकधी ते स्वतःच दुखावले असतात, पण त्यांचं दुःख ते तुमच्यावर उतरवतात. यातून बाहेर कसं पडायचं? तर स्वतःला समजून घ्या. तुम्ही चुकीचे नाही आहात. तुम्ही दोषी नाही. तुम्ही प्रेम, आदर, स्वातंत्र्य या सगळ्यात पात्र आहात. सीमारेषा ठरवा. हो म्हणायचं तितकंच महत्त्वाचं असतं. नाही म्हणायचंही तितकंच महत्त्वाचं असतं. स्वतःसाठी सीमारेषा आखणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही कोणतंही नातं तोडणं नाही, तर स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी घेतलेली जबाबदारी असते. स्वतःचा आत्मविश्वास जोपासा. तुम्ही जे करता ते योग्य आहे. तुमच्या भावना, तुमची मतं, तुमचे निर्णय हे सगळं महत्त्वाचं आहे. गरज भासल्यास अंतर ठेवा. जर ही नाती तुम्हाला गुदमरायला लावत असतील, तुमचं मानसिक आरोग्य खराब करत असतील, तर काही काळासाठी त्या व्यक्तींपासून अंतर ठेवा. हे अवघड आहे, पण गरजेचं आहे. स्वतःचं आयुष्य निवडा. तुमचं आयुष्य तुमचं आहे. कोणाच्या परवानगीची गरज नाही. कोणाच्या छायेखाली जगायची कारण नाही. कधीकधी घरच्यांकडून प्रेम न मिळालं तर ते शोधायला दुसऱ्या ठिकाणी जायला हवं. प्रेम हक्काचं असतं. ते मागायचं नसतं. ते मिळालं पाहिजे आणि जर मिळत नसेल तर स्वतःचं जग, स्वतःची माणसं, स्वतःची शक्ती तयार करायला हवी. तुम्ही किती वेळा तुमचं मौन गिळलं? तुम्ही किती वेळा तुमच्या स्वप्नांना दाबून टाकलं? तुम्ही किती वेळा त्यांच्या म्हणण्यानं स्वतःला हरवलं? आणि आता वेळ आली आहे तुमचं खरं अस्तित्व जगण्याची, जिथे कोणीही तुमचं आत्मभान तोडू शकणार नाही. जिथे तुम्ही स्वतःच्या निर्णयांवर अभिमान बाळगाल. जिथे तुम्ही स्वतःसारखं जगाल. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल, तर तुम्हालाही अशा नात्यांनी छळलं असेल, तर आज स्वतःला वचन द्या, माझं आयुष्य मी ठरवणार. कमेंट करा, मी आता स्वतःसाठी उभं राहणार आहे. आणि हा मेसेज त्या प्रत्येकासाठी शेअर करा ज्यांना या अंधारातून उजेडात यायचं आहे.
धन्यवाद.